नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण प्राचीन पाणी शोधण्याच्या पद्धतीतला दुसरा भाग आपण पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण एक प्राचीन पद्धतीनं पाणी शोधण्याची पद्धत आपण पाहिली होती. बोरी झाड असेल, उंबरा झाड असेल, रुई झाड असेल, तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण पाणी शोधतो तो भाग झाला होता. आज आपण पाहणार आहोत की शेतामध्ये झाड कोणतं आहे, बोरी झाड आहे का, इतर कोणती झाडं आहेत का, त्या झाडाच्या परिसरामध्ये इतर कोणत्या वस्तू अजून आहेत, गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला पाणी सोर्स शोधता येऊ शकेल. मित्रांनो, आपण जुन्या पद्धतीने आपण पाहतोय की पाणी शोधण्यासाठी आपण रॉडचा वापर करत होतो किंवा व्ही शेप काडीचा वापर करत होतो. परंतु काही लोक मग सांगतात कमेंट करून की सर आम्हाला रॉड फिरत नाहीत, काडी फिरत नाही, मग आम्ही पाणी शोधायचं कसं. तर त्यासाठी तुम्हाला सोपी पद्धत मी सांगतो या की जी प्राचीन शिवकालीन पद्धती होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावरती बऱ्याच विहिरी खोदल्यात आणि त्या विहिरीनं पाणी आजसुद्धा इतकं भरपूर पाणी आहे की ते पाणी निघू शकत नाही आहे. ह्याचं एक कारण काय की तर त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या निसर्गातील हा ज्या गोष्टी आहेत किंवा वनस्पती आहेत त्या वनस्पतींपासून कोणत्या वनस्पती शेजारी बोर किंवा विहीर खोदल्यानंतर पाणी लागेल याचा अंदाज होता आणि त्याच अंदाजानं गड किल्ल्यांवरती विहिरी खोदल्या होत्या, म्हणून त्या आजसुद्धा विहिरी फुल तुडुंब भरलेल्या आहेत आपल्याला. तर असंच मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये आपण पाहतोय की हे झाड ते आमच्या शेतात झाडच नाही कोणतं, मग पाणी शोधायचं कसं. कारण त्या कालखंडामध्ये खूप वनराई होती, झाडी होती आणि त्यामुळे सांगू शकत होतं की या झाडा परिसरात आपण पाणी शोधा, तिथं पाणी आपल्याला मिळू शकेल. परंतु आपल्या शेतामध्ये झाडच नाही आहे झाड ते खूप दूर अंतरावरती आहे. मग अशा परिसरामध्ये आपण ते पाणी शोधणार कसं. तर मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी आपण तर पाहणार आहोतच, पण हे पाहत असताना म्हणजे नक्की आपल्याला खरंच आपलं तिथं पाणी आहे का हे तर आपण पाहणारच आहे. पण ज्या व्यक्तींना हे समजत नाही आहे अशा व्यक्तींनी आपल्या शेतामध्ये प्रथमतः अगोदर कोणती झाडं आहेत अगोदर बघा. कारण ती झाडं लावलेली आहेत का मनानं निसर्गातच पक्ष्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून ती झाडांची निर्मिती झालेली आहे हे पहा. कदाचित ते झाड जुनं असावं, 1 ते 2 वर्षा कालखंडाच्या पुढचं झाड असावं, जेणेकरून त्या झाडाची पानं जी आहेत मऊ असावीत, त्या झाड हिरवं असावं. अशा परिसरामध्ये निश्चित पाणी असू शकतं आणि त्या झाडाच्या परिसरामध्ये आपल्याला कुठेतरी वारूळ एखादं सापडतं, मुंग्यांचं वारूळ, हे आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, हे शेत आपण पाहतो या उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता पाण्यापासून सगळं बंद आहे, पडलेलं आहे, इथं कोणतंही पीक नाही आहे कारण पाणीच कमी मुळात आहे. पण अशा ठिकाणी आपल्याला पाणी शोधत असताना आपण पाहतोय की आपण या ठिकाणी बोर घेण्यासाठी आपल्याला नक्की पॉईंट आपल्याला कुठं लागू शकेल हे आपण शोधणार आहोत पॉईंट. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतोय हे कडुलिंबाचं झाड आहे आणि मोकळा परिसर आहे. या मोकळ्या परिसरातून आपण शोधणार आहोत की आपला कुठं बांधायला अगोदर वारूळ आपल्याला दिसते का पाहायचं. जर वारूळ असेल त्या वारुळाच्या परिसरात हमखास अगदी त्या वारुळापासून 5 फूट अंतरावरती साधारणतः पश्चिमेला 5 फूट अंतरावरती जर आपण बोर धरला तर निश्चित आश्वासक आणि चांगलं पाणी आपल्याला मिळू शकतं. जर वारूळ नसेल तर आपण झाडं पाळायची. झाडं जर आपल्याला असं शेतात ते झाड बोरी झाड असावं, बोरी झाडाच्या बाजूला कोणतं तरी दुसरं एखादं जुनं झाड आहे का पाहायचं, उंबराचं झाड आहे का पाहायचं, नसेल तर निरगुडी झाड आहे का पाहायचं, नसेल तर आपल्या शेतामध्ये पळसाचं झाड आहे का पाहायचं. म्हणजे बोरीच्या झाडाच्या बाजूला पळसाचं झाड तर अवश्य असलंच पाहिजे आणि ज्या ठिकाणी बोरी झाडाला पळसाचं झाड असतं त्या परिसरात अगदी प्रभावित पाण्यानं तो परिसर प्रभावित झालेला असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला भरपूर पाणी आपल्याला लागण्याची शक्यता अधिक असते. तर मित्रांनो, हे शेत पाहतोय आपण, हे शेतामध्ये फक्त कडुलिंबाचं झाड दिसते आपल्याला आणि बांधावरती कुठे ठिकाणी काही वारूळ आहेत, परंतु त्या वारुळात पाणी आहे का त्या परिसरात हे आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला सांगितलं पद्धत मी की तुमच्या परिसरामध्ये जर झाड कुठलं नसेल तर वारूळ शोधा. कमीत कमी त्या वारुळाच्या पश्चिमेला साधारणतः 5 ते 7 फूट अंतरावरती तुम्ही जर बोर खोदला तर त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला पाणी लागण्याची शक्यता आहे. कारण ज्या ठिकाणी मुंग्याचं वारूळ असतं त्या ठिकाणी जमिनीमध्ये पोकळी असते आणि ज्यावेळेस पाऊस पडतो ते पाऊस पडलेलं पाणी जे असतं ते पाणी त्या पोकळीमध्ये साठलं जातं आणि साठल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा झरा
तयार होतो आणि त्या आपण त्या ठिकाणी बोर जर घेतला तर निश्चित आपल्याला चांगलं पाणी मिळू शकतं. तर मित्रांनो, आपण प्रथमतः माझ्याकडे दोन्ही शस्त्र आहेत, म्हणजेच कडुलिंबाची व्ही शेपड काडी बी आहे आणि हे लोखंडी रॉड बी आहेत, तांब्याचे रॉड किंवा लोखंडी रॉड याचा वापर केला जातो. तर आपण या दोन्ही गोष्टीचा आपण वापर करणार आहोत आणि पॉईंट आपण शोधणार आहोत की नक्की या शेतामध्ये पाणी आहे का नाही ते. तर प्रथमतः आपण कडुलिंबाच्या काडीचा वापर करूया आणि यानंतर जे पूर्वीच्या काळी लोक सांगत होते की वाळू बघा, वारूला जवळ पाणी असतं बघा, तर असं आपण शोधणार आहे की खरंच तिथं पाणी असतं का नाही ते. नंतर आपण रॉड साह्याने आपण बघूया की हे नक्की पॉईंट आपले बरोबर आहेत का नाहीत. परंतु हे पाहत असताना प्रथमतः आपल्या पायात जर चप्पल असेल तर अगोदर चप्पल काढून ठेवा, कारण जमीन आणि शरीर आपलं याचा करंट हा एक झाला पाहिजे. हा जर एक झाला तर निश्चित आपल्याला पाणी सापडू शकतं. किंवा जर आपल्या शेतामध्ये 2-3 वारुळ असतील तर ती दिशा वारुळा दिशा एक दिशा येतात का पाहायचं. जर एका दिशेत जर वारुळा येत असेल तर निश्चित त्या भागात पाणी असतं. किंवा त्या वारुळाच्या परिसरातून काही ठराविक अंतरावर रुई झाड असेल, छोटं रूप तसं रुईचं तरी चालेल, त्या परिसरात पाण्याचा झाला तो त्या रुईच्या परिसरातून किंवा रुईपासून वाहत असतो, हे निश्चित आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर आपण पाहूयात या शेतामध्ये प्रत्यक्ष फिरून चप्पल मी काढतो या आणि व्ही शेपड या काडीच्या साह्याने आपण आता पाणी पाहणार आहोत. काडी पकडताना पूर्णपणे अशी घट्ट अशी पकडायची या, जेणेकरून 4 बोटं पडून एक पाठीमागे मग आणि काडी साईड अशी टर्न वाकवायची आहे. ज्यावेळेस आपली काडी फिरेल त्यावेळेस आपण समजायचं की या ठिकाणी पाण्याचा झरा कुठून तरी वाहतोय आणि मग ते पॉईंट आपण शोधून काढायचे. पॉईंट शोधून काढल्यानंतर आपल्याला समजेल की पाणी आहे का नाही ते. तर पाहूया मित्रांनो, आपण या शेतामधून फिरूया. आपण काडी मी घट्ट पकडलेली आहे. या भागात तरी अजूनही आपला झरा जाणवत नाही आहे, आठवत नाही आहे किंवा दिसत नाही आहे. काडी थोडीसुद्धा आपली हललेली दिसत नाही आपल्याला. असंच पूर्ण परिसर आपण थोडंसं फिरूया. थोडं सावकाश चालावं लागतं या, कारण मक्याची जी खूट आहे ते पायाला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी आपली काडी फिरलेली आहे. आपण पॉईंट काढण्यासाठी काय करू, आपण एक जण इथं उभा करूया. तू इथं जरा उभा राहा. पॉईंट काढण्यासाठी आपण या व्यक्तीला आपण इथं उभा केलेलं आहे आणि नंतर आपण अजून इतर काही पॉईंट आहेत का आपण ते शोधायचे आहेत. इकडे क्षेत्र पलीकडे दुसऱ्याचं आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात आपल्याला जाता येणार नाही. असंच पुढे जाऊया आपण. थोडीशी इथं काडी हलते बघा, हल्ली काडी. या ठिकाणी जास्त फिरती गाडी. हा एक पॉईंट आपण, हे दगड आहेत समजूया, किंवा तू इथं उभा जरा. 2 पॉईंट झाले आपल्याला. आता आपल्याला अजून काय सापडतंय का, कारण या इथं बघा आपल्या समोर पाहायला मिळतं या वारूळ आहे. शेजारी खूप मोठं वारूळ झालेलं आहे आणि याच वारुळ्या परिसरात इथून एक पॉईंट आहे, तिकडे त्या मुलाला एक उभा केलेला आहे आणि इतर पॉईंट आपण शोधूया. इथं तर काय अजून जाणवत नाही बघा. आता जवळ आलो का इथं, बरोबर मी जी पाठीमागं उभा केला मुलगा होता तिकडं समोर बघा, माझ्या समोर वारुळ आहे
आणि माझ्या त्या समोरच पुढे तो मुलगा उभा आहे. म्हणजे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारा एक झरा आपल्याला इथं पाहायला मिळतो या. आणि दुसरा झरा इकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा एक झरा, असं 2 झरे आपल्याला या ठिकाणी आढळले आहेत. मित्रांनो, हे 2 झरे ज्या ठिकाणी संगम होतोय आपल्याला असे पॉईंट शोधायचे आहेत की जेणेकरून हा क्रॉस तर आहेच बरोबर. तुम्ही जर पुढे जर पाहिलं मित्रांनो, तिथं वारुळ आहे. या वारुळाच्या पुढं तो मुलगा उभा आहे. त्याच्या पुढंच रुईचं झाड असतं छोटंसं दिसतं त्यातनं. जो समोर बघा लाईटचा पोल आहे. त्या लाईटच्या पोलच्या समोर जवळला रुईचं छोटं झाड आहे. त्या रुईच्या झाडावरून तसंच पुढं जर गेला तुम्ही, झूम करून बघा जरा अजून पुढच्या बाजूला एक क्षेत्र सोडून पुढचं क्षेत्र सोडा, त्याच्या पुढच्या बाजूला एक मोठं वारुळ आहे. दिसतं बघा, इथून उभा आहे इथून पुढचं वारुळ बघ तिथं. या सर्वांची दिशा ही एकच लाईन आहे. त्यामुळं हा एक झरा आपला फिक्स झालेला आहे. एक पॉईंट इथं आपला निश्चित अगदी 100% झाला आहे की 2 वारुळ रुई एका लाईनमध्ये सगळं आले आहेत. आता आपण इकडचा जो मुलगा उभा केला आहे त्याच्यापासून आपण शोधू जाऊया की तिथंपर्यंत जातोय का आपण बरोबर. आता समोर माझ्यासमोर मुलगा उभा आहे, त्याच्याकडे मी जातो या. साईडला गेल्यावर दिसत नाही आपल्याला बघा. इथं आल्यानंतर सापडतं या. काडी मोडली कारण इथं पाण्याचा प्रवाह समज जास्त घट्ट पकडल्यामुळे काडी मोडती या. आपण लोखंडी रोड साईडनं पाहूया. गणा रोड घे इकडे. त्या जागेला उभा राहा. तर ज्या आपण या ठिकाणी आलो या, इथं पाहतोय आपण हा रोड पूर्ण फिरायला पाहायला मिळतो या. तर हा झरा जर आपण सरळ पकडत पुढे आलो आपण तर त्याबरोबर तिथं याच्यावर जातो या. म्हणजे हा एक पॉईंट आणि तिकडून येणारा जो पॉईंट आहे रुई झाडाकडून येणारा पॉईंट, तो पॉईंट सरळ काढतो आपण बघू. सरळ आपण इथं जी टिक मार्क केली ती इथंपर्यंत आलो बघा. तर सरळ पुढे जाऊया आपण. इथं बरोबर आपण रुई झाडापर्यंत आलो. हा पॉईंट चांगला आहे. आता तसंच पुढे जर आपण पाहिलं तर पुढं वारुळ एक आहे. आणि इथं साईडला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी सुद्धा मुंग्याचं वारुळ आहे. म्हणजे हा प्रभावित पाण्याचा क्षेत्र आहे. मुंग्याचं वारुळ आहे. तर होल दिसतं बा. हा पाण्याचा प्रभावित क्षेत्र आहे. जर या ठिकाणी आपण जर बोर घेतला तर आपल्याला चांगल्या रीतीनं पाणी मिळू शकेल. आणि पाणी या क्षेत्राला जर पाणी कमी पडणार नाही आहे असं पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या शेतामध्ये कोणती झाडं आहेत का पहा. झाडं नसेल तर वारुळ एखादं आहे का पहा. वारुळाच्या परिसरामध्ये एखादं रुई झाड आहे का पहा. तर या ठिकाणी आपण पाहतोय की इथं वारुळ शेजारी वारुळ आहे, इथं रुई आहे, त्या ठिकाणी वारुळ आहे. पण या ठिकाणी एकच पॉईंट आहे. त्या वारुळा ठिकाणी मात्र 2 पॉईंट सापडतात आपल्याला. त्यामुळे तो पॉईंट आपल्यासाठी बोरसाठी खूप चांगला आहे. त्या ठिकाणी जर आपण बोर घेतला तर निश्चित आपल्याला चांगल्या रीतीने पाणी मिळू शकेल. जेणेकरून आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्याची गरज आपली पूर्णपणे भागू शकेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही पॉईंट शोधले शेतामध्ये
आणि त्या ठिकाणी जर बोर घेतले तर तुमचा वेळ पैसा वाचेल आणि चांगलं पाणी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लागलेलं पाहायला मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.